त्या आपल्या राष्ट्रहितामध्ये इराणचं महत्त्व जे आहे ते नेमकं काय होतं? म्हणजे इराणचं जे भौगोलिक स्थान आहे की पाकिस्तानला लागून असलेला देश आणि पाकिस्तानला वगळून जर आपल्याला काही करायचं असेल मिडल ईस्टमध्ये तर त्या सगळ्या गोष्टींसाठी इराण फार महत्त्वाचं आहे. सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा फार आपले संबंध पूर्वीपासून जवळचे राहिलेले आहेत. तर या सगळ्या अंगानं इराण सोबत आपली मैत्री आपण गमावणं याच्यामध्ये काय काय हा आपण फार गमावतोय? मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, ज्याला हल्ली आपण सिव्हिलायझेशनल म्हणतो तसा धोका आहे. कारण इराणचे आणि भारताचे संबंध खूप जुने आहेत आणि खूप चांगले आणि खूप सांस्कृतिक दर्जाचे संबंध आहेत. किंबहुना एका काळामध्ये इराण आणि भारत या सर्वात जुन्या संस्कृती आहेत, हो. अशा प्रकारची मांडणी सगळ्यांनी केलेली आहे, फक्त पंडित नेहरूंनी नाही. सगळ्या इतिहासकारांनी इराण आणि भारत यांची संस्कृती खूप जवळची आहे आणि इराण हा तसा बहुसांस्कृतिक आहे. त्या अर्थाने जरी तो इस्लामिक असला तरी त्या बहुसांस्कृतिकतेचं वर्णन सगळ्या इतिहासकारांनी आणि समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आता अशा देशाची मैत्री आपली अत्यंत उत्तम होती, ती आपण आता कायमची बिघडवून टाकली. आता आपण इराणशी पुन्हा मैत्री करणार म्हणजे कसं कसे करणार? ते विचारतील ना, तुम्ही काय केलं? खामेनीला मारलं त्यावेळी तुम्ही गप्प बसलात. त्यामुळे आता आपले इराणचे संबंध पूर्णपणे गेलेले आहेत. एक काळ असा होता की रशिया, इराण, भारत आणि इकडे चीन अशा टाईपचं, म्हणजे RIC जे म्हणायचे, R म्हणजे रशिया, C म्हणजे चायना, I म्हणजे इराण अँड इंडिया, असं ते होतं. ते नंतर फक्त इंडिया झालं. पण इंडियाच्या बरोबर इराणशी संबंध हे कायम राहिलेले आहेत. आणि मला गंमत अशी वाटते की ह्या इराणच्या खामेनीलाच मोदी भेटलेले आहेत ना काही महिन्यांपूर्वी, आणि त्यांना मिठ्या मारल्यात इराणने. त्यांची स्टाईल असते त्याप्रमाणे, त्यांच्या स्टाईलप्रमाणे त्यांनी त्या खामेनीला मिठ्या मारल्या आहेत. आणि खामेनीने त्यांना विचारलंय कायद्याने आम्हाला इराणबद्दल अभिमान आहे, अशा टाईपची भाषणं केलीत मोदींनी. अगदी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चाबहार पोर्टचं महत्त्व महत्व ते स्वतः सांगत स्वतःच होते. मोदी सांगत होते पार्लमेंटमध्ये. आणि आता काय झालं? कारण अमेरिकेचा दबाव आल्यानंतर यांची बोलती बंद झालेली आहे.